आणि म्हणजे कर्णाचं आख्यान आपण सर्वांनी ऐकलेलं आहे. त्या मृत्युंजय किंवा ययाती नावाच्या कादंबरीमध्ये ही देवयानी कोण आहे हे तुम्हाला संपूर्ण इतिहास हिचा माहिती पडेल. यानंतर अशा प्रकारे बल पराक्रमाने युक्त असलेला या राजाचे जे मुलं होते, तो राजा सुद्धा बल आणि पराक्रमाने युक्त होता. त्यावेळेस एका दिवशी दैवाला आणि संतांना प्राप्त करून घेतलेला, संतांना अतिशय जवळचा मानणारा असा प्रियव्रत राजा प्रपंचात गुंतल्याने एक दिवस त्याला कष्ट आले. आता लक्षात घ्या, आतापर्यंत प्रियव्रताने भगवंताचं भजन केलं, त्या भगवंताची नामस्मरण करत त्या भगवंताची इच्छा आपल्या इच्छेमध्ये मिळवण्याचा प्रयत्न करतो. परंतु एकदा का माणूस त्या प्रपंचामध्ये पडला की कितीही तो भजनानंदी असो, त्याने जर 1-2 दिवस जरी भजन सोडलं तर तो त्याच्यामध्ये अडकल्याशिवाय राहत, कारण संसाराची माया ही आहेच तशी. दुःख बांधवाडी आहे हा संसार, आहे हा संसार, दुःख बांधवडे आहे हा संसार, दुःख बांधवडे आहे हा संसार. सुखाचा विचार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार. या संसारामध्ये दुःखाशिवाय काहीही नाही असं या ठिकाणी प्रियव्रत राजा त्या ठिकाणी सांगतो. म्हणे, हे भगवान, पत्नी सोबत संसार करत असताना मला या विषयरूपी अंधकारामध्ये तुम्ही टाकलं, संसार करण्यासाठी प्रवृत्त केलं. मला असं वाटतंय म्हणे भगवान की जणू काही मी पत्नीच्या हातातलं खेळणं झालोय. प्रियव्रत राजा बोलतोय, बरं, मी तर पत्नीच्या हातातलं खेळणं बनलोय. माझ्या जीवनामध्ये येऊन मी काय करतोय? तेव्हा हे भगवंता, आतापर्यंतचा संसार झाला तो झाला, परंतु आता मला तुमच्या भजनामध्ये तल्लीन होऊन तुमची प्राप्ती करायची आहे. त्यावेळेस त्या ठिकाणी प्रियव्रत राजाने प्राण्यांच्या सर्व, आता आपल्या मुलांना तर एक दीप वाटून दिलं, परंतु या पृथ्वीवर सर्व सजीव जीव या ठिकाणी चराचर वास करतात, राहतात आणि आपला उदरनिर्वाह करतात. तेव्हा प्राण्यांच्या सोयीसाठी सुद्धा या प्रियव्रत राजाने वेगवेगळ्या नद्या, पर्वत आणि वन हे निर्माण केलं आणि सर्वांना राहण्यासाठी जागा निर्माण केल्या. पुढे याच प्रियव्रताने आंग्रिंध्र राजाचा राज्यकारभार दिला आणि त्या आंग्रिंध्रचं चरित्र यापुढे सूत महाराजांनी शौनकादी ऋषींना सांगितलं आणि मैत्रेय मुनींनी या ठिकाणी विदुर काकांना सांगतायत. धर्मानुसार पुत्रव्रत पालन हा आंग्रिंध्र राजा करू लागला. याला राज्यपद मिळाल्यानंतर या आदिदेव ब्रह्मदेवांनी याला सांगितलं की तू विवाह कर आणि सृष्टीची उत्पत्ती करण्यासाठी तुला ते कामी करेल. आता एका सभेतील गायिका पूर्वचित्ती नावाची अप्सरा, या अप्सरेला त्या आंग्रिंध्रजवळ ब्रह्मदेवाने पाठवलं आणि त्याच्याच आश्रमाच्या जवळ एक उपवन होतं, त्या उपवनाजवळ तिला पाठवण्यात आलं. ती अप्सरा त्या ठिकाणी राहत होती. त्या अप्सरेवर या आंग्रिंध्रचं चित्त त्या ठिकाणी गेलं
त्याची जी पूर्व चित्त होतं ते सर्व नाहीसं झालं आणि त्या अप्सरेवर तो त्या ठिकाणी भाळला, असं वर्णन या ठिकाणी सांगितलं. त्यावेळेस त्या अप्सरेने त्या आंग्रिंद्रला विचारले, तू कोण आहेस? तुम्ही कोण आहेस मुनी? कुठून आला? तुमचा इतिहास या ठिकाणी मला सांगा. आंग्रिंद्रने त्याचा पूर्व इतिहास त्या ठिकाणी सांगितला. त्यावेळेस तिचं वर्णन त्या ठिकाणी, त्या अप्सरेचं वर्णन त्या ठिकाणी आंग्रिंद्रने या अध्यायामध्ये केलंय. तू कशी दिसते आहेस आणि तू मला कशी आवडली आहेस, मी तुझ्यावर कसा बुडलेला आहे. त्यावेळेस शुक महाराज सांगतात, परीक्षिती, अप्सरेला त्याने प्रसन्न करून घेतलं, तिची स्तुती करून. तेव्हा आंग्रिंद्रची बुद्धी शील, रूप, वय, ऐश्वर्य या गोष्टींपासून फार दूर गेली आणि तो तिच्यासोबत भोग भोगीत राहिला. आंग्रिंद्रला त्याच अप्सरेपासून नाभी, किंपुरुष, हरिवर्ष, इलावृत्त, रम्य, हिरण्मय, कुरु आणि भद्राश्व नावाचे 9 पुत्र झाले. अशा रीतीने दरवर्षी एक, याप्रमाणे 9 कन्या सुद्धा त्या ठिकाणी 9 पुत्र त्या ठिकाणी क्रमशः निर्माण झाले आणि जन्माला आले. आणि आता ही जी पूर्वचित्ती होती, हिने त्या सर्वांना एका दिवशी राजभवनामध्ये त्याच ठिकाणी त्याग करून ती तिथून निघून गेली, असं वर्णन सांगितलं. आंग्रिंद्रचे पुत्र मातेच्या प्रेमामुळे आणि मातेच्या त्या मातृत्वामुळे त्या ठिकाणी अशक्त बनले. बघा, आईचं मातृत्व हे आईलाच समजतं. ज्या एका स्त्रीने एका बालकाला जन्म दिला, आपल्या बाळाचं प्रेम ही फक्त आई आणि आईच ओळखू शकते. तेव्हा एवढ्या 9 पुत्रांना सोडून ती गेल्यानंतर त्या मुलांना आईची उणीव भासू लागली, अशक्त असे शरीर बनले. आईच्या आठवणीमुळे त्यावेळेस आंग्रिंद्रने जम्बूद्वीपाचे विभाग करून त्याच्या सारख्याच त्याच्या भावांना त्याच्या नावाचे 9 भूखंड बनवले आणि एकेका त्याच्या पुत्राला ते सोपवून दिले. त्यांना सांगितलं, उपदेश केलेला आहे आंग्रिंद्रने, की या जन्मामध्ये तुम्हाला जन्म तरी आम्ही दिला, परंतु पुढचं जे तुमचं काही उदरनिर्वाह आहे, हे मुलांना जन्माला आल्यानंतर जीव हा स्वतंत्र असावा. आपलं आयुष्य त्याने आपल्या स्वतःच्या स्वइच्छेने जगावं, असं उपदेश करून त्या मुलांना ते भूखंड वाटून दिले आणि पुत्राला सोपून दिले. पिता परलोकवासी त्यानंतर झाले, म्हणजे आंग्रिंद्र सुद्धा त्या ठिकाणी भगवंताच्या धामाला गेल्यानंतर त्या 9 भावांनी मेरुदेवी, प्रतिरूपा, उग्रद्रष्टा, लता, रम्या, श्यामा, नारी, भद्रा या 9 मुलींसोबत त्या 9 मुलांनी विवाह केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता या पुढच्या अध्यायामध्ये पंचम स्कंदामध्ये नाभी राजाचं चरित्र आलेलं आहे, की हा नाभी राजा कोण होता. शुकाचार्य महाराज सांगतायत, नाभी राजाने भार्या मरुदेवीसह पुत्र कामिनी एकदा यज्ञ पुरुषाचे पूजन केलं आणि त्यावेळेस रेशमे पितांबर धारण केलेला असा भगवंत त्या ठिकाणी त्यांना दर्शन देतो. त्यावेळेस त्या ठिकाणी अनेक त्या ठिकाणी त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये जेव्हा पूजा, हवन, होम, यज्ञ होत होती, तेव्हाचे काही नियम सांगितले, की असं काही करताना जांभळी जर आली, काही तुम्हाला कंटाळा आला तर त्याच्यासाठी काय करावं. तेव्हा हे सर्व स्तुती त्या राजाने जो यज्ञ केला, त्या नाभिराजाने भार्या मरुदेवी सहज काही पूजन केलं, त्या पूजेला प्रसन्न होऊन भगवंत स्वतः तिथे अवतरित होतात आणि भगवंत त्या ठिकाणी सांगतात, हे राजा, तुमच्या दोघं पती पत्नीच्या सेवेला मी या ठिकाणी संतुष्ट झालेलो आहे आणि तुमच्या या पूजेला मी प्रसन्न होऊन मी तुला काय देऊ ते तू मला मागून घे. त्यावेळेस त्या राजाने मागितले, नाभिराजाने म्हणे, देवा, मला काहीही नको, मला फक्त एकच दे, तुझ्या सारखाच पुत्र माझ्या घरी जन्माला येऊ दे, माझ्या पोटी जन्माला येऊ दे. त्यावेळेस भगवंत हसले आणि भगवंत म्हणत आहे, हे राजा, माझ्यासारखा दुसरा पुत्र तुझ्या घरी जन्माला येणं कदापि शक्य नाही. मीच तुझ्या घरी
जन्माला येईल असं त्या ठिकाणी आश्वासन दिलं. आणि त्या आंग्रिंध नाभीच्या घरी भगवंतांनी अवतार त्या ठिकाणी धारण करणार. त्यावेळेस भगवंत सांगता आहेत, हे राजा, ऋषभदेव या नावाने मी तुझ्या घरी अवतार धारण करणार आहे. तेव्हा तू आता चिंता, तुझ्या मनामध्ये जे प्रश्न आहेत ते सर्व काढून तू तुझ्या पत्नीला घेऊन तू पुन्हा घरी जा. आणि ठराविक काळानंतर तुझी पत्नी जी आहे ती गर्भवती राहील आणि तुझ्या पोटी मी ऋषभ देव या नावाने जन्म घेणार आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. नाभीच्या स्त्रीचं जे शरीर होतं ते अतिशय सुंदर आणि तेजवान दिसू लागलं. गर्भवती राहिल्यानंतर स्त्रीचं जे तेज आहे ते दुप्पट होतं. तिच्या शरीराची जी कांती असते ती वाढते, तिचं भाषण बदलतं, स्वभाव बदलतो. आणि असं वर्णन या ठिकाणी सांगितलं. म्हणून पुन्हा पुन्हा ग्रंथांच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की आपल्याला जर संतती हवी असेल, आपल्या घरी जर भगवंत जन्माला यावे, संत जन्माला यावे, आपल्या घरी जर कर्तृत्ववान मुलगा मुलगी जन्माला यावी असं वाटत असेल तर आचरण सुद्धा पती पत्नीने कसं ठेवावं. नक्कीच तुमच्या घरी कर्तृत्ववान बाळ जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. यानंतर त्यांचे सुंदर असं ते सुडोल शरीर, विपुल कीर्ती, तेज असं पाहून त्या ठिकाणी ठराविक दिवसांचा काळ पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी भगवंत त्या ऋषभदेव त्या नाभीच्या घरी जन्म घेतात. आणि सुंदर असं त्यांचं रूप आहे. भगवंत जन्माला आले आणि त्या ठिकाणी ऋषभदेवांनी अवतार धारण केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. ऋषभदेव भगवान की जय. आता भगवंताचं वर्णन सांगितलंय. त्याचं सुंदर आणि सुडौल असं शरीर, त्यांच्या शौर्य आणि गुणांमुळे नाभीने त्यांचं नाव ऋषभ म्हणजे श्रेष्ठ, सर्वांमध्ये श्रेष्ठ असलेला असा हा माझा मुलगा राहील असं सांगितलं. तेव्हा आता एक वेळेस देव तर जन्माला त्या नाभीच्या घरी आले, परंतु ईर्षेच्या पोटी इंद्राने एक वेळेस काय केलं, राज्यामध्ये पाऊस पडला नाही, दुष्काळ तयार केला आणि सर्वीकडे पृथ्वीवर त्या ठिकाणी दुष्काळ झाला. मूर्खपणा करून, उपहास करून त्या ठिकाणी अजनाब खंडामध्ये भरपूर त्या ठिकाणी दुष्काळ करतो आहे. आता आपल्या मनासारखा पुत्र आपल्याला निर्माण झाला म्हणून राजा फार आनंद उत्सव त्या ठिकाणी साजरा करतो आहे. आणि नागरिक आणि राष्ट्रातील जनता ऋषभदेवांवर अत्यंत प्रेम करत आहेत, मुलावर देखील प्रेम करत आहे. हे पाहून पती पत्नी नाभी आणि राजाला अतिशय आनंद होतो. त्यानंतर नाभी राजाने धर्म मर्यादेचे रक्षण करण्यासाठी त्या ऋषभदेवांना त्यांना राज्याभिषेक करून ब्राह्मणांच्या देखरेखीवर सोपवले. आपण स्वतः पती पत्नी त्या ठिकाणी बद्रिक आश्रमाला निघून गेले. भगवान स्वतःच त्याच्या घरी जन्माला आले होते. कलेने वाढले, तारुण्य अवस्था प्राप्त झाली, राज्याभिषेक झाला. भगवंत बद्रिक त्या भगवंतावर राज्यकारभार सोपवून दिला आणि पती पत्नी त्या ठिकाणून निघून गेले. पुढे ऋषभदेवांनी अजनाब खंडाला त्यालाच जो खंड त्याच्या वाटेला राज्य करण्यासाठी आला होता त्याचं नाव अजनाब खंड असं त्या ठिकाणी ठेवण्यात आलं. त्यानंतर लोकांना गृहस्थ आश्रमाचे शिक्षण तो देऊ लागला. देवराज इंद्रांनी त्यानंतर देवराजांची इंद्राची कन्या जयंती हिच्या सोबत ऋषभ भगवंताचा विवाह झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. यामध्ये त्यांनी 100 पुत्रांना जन्म दिला आणि यामध्ये महायोगी भरत सर्वात श्रेष्ठ होता. आता ऋषभ भगवंताच्या घरी भरताने जन्म घेतला आहे. त्या 100 मुलांमध्ये भरत हा सर्वात मोठा मुलगा होता आणि त्यांच्या सर्वांमध्ये अधिक हा गुणवान असल्याने त्याच्याच नावावरून आपल्या अजनाब खंडाला भारतवर्ष म्हणून ओळख आली. त्याहून लहान जो होता कुशावर्त, इलावर्त, ब्रह्मावर्त, मलय, केतू, भद्रसेन, इंद्रस्पृ, भरत, विभर्त, कीटक हे 9 राजकुमार उरलेल्या इतर 90 भावांपेक्षा श्रेष्ठ होते असं वर्णन सांगितलं. लहान जे होते त्यांचेही नाव या ठिकाणी सांगितले. जयंतीचे त्याच्यापेक्षा लहान
81 पुत्र पित्याच्या आज्ञेने पालन करणारे होते. अतिशय विनम्र, महान आणि नेहमी यत्न करणारे असे पुत्र त्यांची वानखाणी केली. अनुष्ठान केल्यामुळे ते शुद्ध ब्राह्मण तयार झाले होते असं वर्णन या ठिकाणी सांगितलं. पुढे ऋषभ भगवंतांच्या पुत्रांनी उपदेश करत स्वतः अवधूत वृत्ती धारण केली आणि या भरताचं चरित्र पुढे सांगितलं. हे पुढे ऋषभदेव त्या पुत्रांना उपदेश करतात. ज्या शरीराने आपली शुद्धी होते ते कर्म म्हणजे फक्त आणि फक्त भगवंताचं नामस्मरण. ज्या शरीराची शुद्धी तुम्हाला करायची असेल त्या शरीराने भगवंताची भक्ती करावी, भगवंताची पूजा करावी, भगवंताची अर्चना करावी असा उपदेश केला. यानंतर तपो दिव्यम पुत्रका येन सत्वम. हे मुलांना या शरीराला जर तुम्हाला दिव्य बनवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला भगवंताची पूजा करावी लागेल. पुत्रांनो, संसार सागरातून पार होण्यासाठी धैर्यवान उद्योगी अशा सत्वगुण विशिष्ट माणसाने सर्वांचा आत्मा आणि गुरु स्वरूप असलेल्या भक्तिभाव ठेवून भगवंताला शरण जावं असं या ठिकाणी सांगितलं. सर्वत्र जंतोर व्यसना वगत्या जिज्ञासया तपसेया निवृत्त्या. ज्याला खरंच धैर्यवान आणि सत्वगुण विशिष्ट माणूस बनायचा आहे, ज्याला मनामध्ये कुठल्याही प्रकारचा क्लेश अभिलाषा न ठेवता भगवत चरणी लीन व्हायचं आहे, त्याने जिज्ञासया तपसेया निवृत्त्या असं सांगितलं. आता आपलं खरं कल्याण कशामध्ये आहे तर आपण दुःखितांना मदत करणं, ज्यांना गरज आहे त्यांच्या सोबत आपण आपली मदत करून आपलं धर्म राखावा, आपल्या घराची कुळाची रीत चालवावी आणि असा उपदेश त्या ठिकाणी करतात. पुढे ऋषभदेवांचा देहत्याग त्यावेळेस त्यांनी ऋषभ भगवंतांनी स्वतः आपल्या विषयी परमहंस वृत्ती धारण केली होती आणि म्हणून त्यांच्या जवळ असा मी आणि हा मी जीव आहे, मी काही वेगळा आहे अशी वृत्तीच निर्माण राहिलेली नव्हती. मी फक्त आणि फक्त भगवंताचा अंश आहे, मी काही स्वतंत्र जीव नाही. तेव्हा ही अशी वृत्ती त्यानंतर त्यांची झाली. यद्विश्वभंबाचिरानन स्कंधस्तपम ऐश्वरम. काय सांगत आहेत की विश्वास ठेवल्यानेच योग्यांचे चिरकाल श्रेष्ठ तपही क्षीण होते. म्हणून ज्याला गरज आहे त्या माणसाची मदत करणं हा धर्म सांगितला. ज्याला ज्ञान हवं आहे त्या माणसाला जर आपण ज्ञान दिलं तर आपला धर्म निश्चितच टिकून राहील. ज्याला संस्कारांची गरज आहे त्याला योग्य संस्कार जर दिले तर आपला धर्म टिकून राहील. अशा बाबतीत मोक्ष प्राप्तीसाठी त्या ठिकाणी आपण आचरण असं शुभ केलं पाहिजे असं या ठिकाणी सांगितलं. मोक्ष प्राप्तीसाठी मनुष्याने जीवन कसं जगलं पाहिजे असा सुंदर उपदेश आपल्या पुत्रांना दिला आणि आपण स्वतः ऋषभदेव भगवान त्या ठिकाणून अंतर्धान झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय. यानंतर याच ऋषभदेवांनी भरताचं चरित्र या ठिकाणी सांगितलं. हा भरत कोण होता याच्या सुद्धा चरणांनी ताट बसा. भरताचं चरित्र आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये उतरवण्याखेरीज आहे. त्यामुळे पुढच्या कथेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सर्वांनी हात मोकळे करायचं. 2 मिनिटं परमात्म्याच्या भजनामध्ये लीन होऊन आपण पुन्हा कथेमध्ये प्रवेश करू. भज गोविंद गोविंद गोपाला, भज गोविंद गोविंद गोपाला.
लाला राधा नाची कृष्ण नाची नाचे गोपीजन राधा नाची कृष्ण नाचे नाचे गोपीजन मन मेरा वन गयो रे सखी पावन वृंदावन मन मेरा वन गयो सखी पावन वृंदावन नाचे नाच देवगण मन में रमन गयो सखी पावन वृंदावन मन में रमन गयो सखी पावन वृंदावन राधा नाचे कृष्ण नाचे नाच गोपीजन मेरा बन गयो सखी पावन वृंदावन मेरा बन गयो सखी पावन वन मेरो बन गयो सखी पावन वृंदावन मन मेरो बन गयो सखी पावन वृंदावन श्री राधा नाचे कृष्ण नाचे राधा नाचे कृष्ण नाचे नाच गोपीजन सखी पावन वृंदावन श्री राधा नाचे कृष्ण नाचे राधा नाचे कृष्ण नाचे नाच गोपीजन